मित्रांनो, राम राम रामकृष्ण हरी. बघा, जर ग्रह फिरले ना तर माणसाची अवस्था अशी होते, त्याचे हाल कुणीच खात नाही. मग तो अपमान निमूटपणे मित्रांनो सहन करावाच लागतो. आता महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं गेलं तर यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांची अवस्था अशी झाली आहे का, किंवा कर्माची परतफेड चालू आहे का, असे अनेक प्रश्न ह्या मनाला पडतात. मित्रांनो, आपल्याला आज त्याच विषयावरती बोलायचं आहे, कारण आता उद्धव साहेबांचं जे कार्याध्यक्षपद होतं ते गेलं, ते आदित्य साहेबाकडे गेलं. आणि आता त्याहूनही असं झालं, सगळं चालू असताना त्यांच्याच भावांनी राज ठाकरेंनी त्यांचाच समाचार घेतलाय, त्यांनाच प्रश्न विचारलाय. आपल्याला ह्या दोन्हीही विषयावरती आज थोडंसं विश्लेषण करायचं आहे. तर पूर्वी सर्वांना विनंती आहे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. बघा, अनेक गोष्ट खाली वंदे मातरम छातीत ठोकून बोला आणि जय श्रीराम लिहायला मात्र नक्कीच विसरू नका. बघा, या महाराष्ट्राचं राजकारण अतिशय वेगळं आहे. ह्या राजकारणाला यशवंतराव चव्हाणाचा वारसा आहे. वसंतदादा पाटील, विलासरावजी देशमुख साहेब, हे असे अनेक मातब्बर मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला होऊन गेले, राजकारणी होऊन गेले. यांनी पक्ष द्वेष ह्या गोष्टी बाजूला ठेवून राष्ट्रासाठी, राज्यासाठी यांनी कार्य केलंय. त्यामध्येच एक संधी ही उद्धव साहेबांना 2019 मध्ये मिळाली होती. काकाच्या साथीनं म्हणा, किंवा काकाच्या सहकार्यानं म्हणा, किंवा काकाच्या एका बुद्धिबळाच्या पटावरील एका प्याद्यासारखं त्यांनी इथं ठाकरेंचा उपयोग करून घेतला. जी शिवसेना ठाकरेंची आता आहे ती, म्हणजे मुळात दोन्ही शिवसेना एक होत्या, तो वेळ, तो काळ बाळासाहेबांनी ह्या लोकांना कधी आपल्या आसपास सुद्धा फिरकू दिलं नाही. पण बाळासाहेबांच्या नंतर जी काही दयनीय अवस्था या लोकांनी करून ठेवली आहे, अतिशय निंदनीय आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी कारणीभूत हे उद्धव ठाकरे साहेब आहेत, आपल्याला असं म्हणावं लागेल. मित्रांनो, काही गोष्टी असतात, बोलायची इच्छा नसते पण बोलावं लागतं. काही गोष्टी असतात, दाखवायची इच्छा नसते, दाखवाव्या लागतात. हेच राजकारण आज त्या राजकारणाचा आम्हाला वीट येऊ लागलाय. एक हिंदुत्ववादी म्हणून, एक शांतप्रिय समाजाचा भाग म्हणून ह्या गोष्टी पाहावयाची इच्छा अजिबात होत नाही. आता त्यानंतर जो काही द्वेषाचं राजकारणाला सुरुवात झाली ती मी 2019 पासून म्हणतो. 19 पासून नवीन नवीन टोमणे, नवीन नवीन गोष्टी ज्या समोर आल्या आणि त्या आत्ताही आहेत. जर उद्धव साहेबांचं नाव घेतलं तर समोर तो लावलेला गळ्याला पट्टा आणि फेसबुक लाईव्ह तर आठवतच, पण त्यानंतर त्यांची पोल त्यापूर्वी एका व्यक्तीनं खुलले, ज्या व्यक्तीनं यांचं जे काही मूळ आत्मा प्राण आहे ते काढून त्यांनी यांना सेक्युलर बनवलं. त्या ठाकरेंना मुख्यमंत्री बनवलं आणि त्याहून पुढे जाऊन त्यांच्याच पुस्तकामध्ये त्यांनी असा उल्लेख केला की 2 दिवस मंत्रालयामध्ये जाणारा मुख्यमंत्री, हे चूक झाली, हे झालं, ते झालं, ह्या गोष्टी ह्या शरद पवारांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्याच शरद पवारांना राज्यसभेवरती पाठवण्यासाठी उद्धव ठाकरेंचे संवगडी आणि उद्धव ठाकरेंचे मित्र संजय राऊत यांनी जमीन आसमानी केलं होतं. आणि त्यानंतर जे आता अवस्था होऊन बसले त्या शिवसेनेची पाहिलं तर वाटतं नेमकी ही धडपड कुठली चालू आहे. एखादा दिवा विझण्यापूर्वी ज्याप्रमाणे फडफडतो, तसा वाचतो, तशी अवस्था आता त्या ठिकाणी झाली आहे. ज्याप्रमाणे 2023 मध्ये, 2003-4 मध्ये उद्धव साहेब आले, तसेच आता आदित्य साहेब आले. आणि आता सगळी वाजवा वाजवी, ढोलवा ढलवी चालू आहे. आता एक मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण गाजलं, आताही गाजतच आहे, ते म्हणजे खरात बाबाचं. खरात बाबाने एक नवीन खेळाचा शोध लावला, टेबल टेनिसचा.
आणि ह्या टेबल टेनिसच्या माध्यमातून त्यांनी अनेक संसार उद्ध्वस्त केले. त्याच खरात बाबाच्या विषयावरती बोलताना असं वाटलं होतं की सरकारला धारेवरती धरतील राज ठाकरे, पण झालं उलटच. त्या खरात भोंदूच्या सोबत अनेक जणांचे फोटो समोर आले, संबंधही दावला गेला आणि त्यामध्ये डायरेक्टली संबंध दीपक केसरकर जे असतील, चाकणकर जे असतील यांचा दाखवला गेला. पण या सगळ्यावरती काहीच एक शब्दही न काढता, एक शब्दही न बोलता राज ठाकरेंनी कुठला बरं विषय मांडला असेल? आठवा बरं, त्यांनी काय बोलले असेल या विषयावरती? त्यांचं हे बयान आहे, त्यांचं जे काही हे भाषणातलं एक पूर्ण सेंटेन्स आहे, हा तोच दाखवतो. तुम्ही ऐकवतो, तुम्ही एक वेळेस शांतपणे ऐकून घ्या की राज ठाकरे या ठिकाणी खरात बाबाच्या माध्यमातून त्यांनी टार्गेट हे उद्धव ठाकरेंनाच केलंय. त्याच तत्कालीन सरकारने टार्गेट केलंय. तुम्ही पाहून घ्या. हे बघा, आज कुठे तो साधू संतांचा महाराष्ट्र, कुठे आमचे गाडगे महाराज, कुठे हे सगळे होते, आणि काय आजची अवस्था काय आहे? शेताला पाणी नाही पण खराताला पाणी आहे. कोणतरी आला खरात, शेताला पाणी नाही मिळत. आमच्याकडे इरिगेशनची बोंब, पण खरातला पाणी भरपूर. हे बाबा आमचे, ही महाराष्ट्राची अवस्था. ही प्रकरण राजकारणाच्या सोयीप्रमाणेच बाहेर येतात. खरात बाबाविषयी बोलताना राज साहेब जे बोलले अतिशय योग्य बोलले असं मला वाटते. पण एक भाऊ म्हणून हे दोघं सत्तेसाठी एकत्र नाही आले होते, ते मराठी भाषेकरता एकत्र आले होते. ह्या सगळ्या गोष्टी असताना त्या ठिकाणी त्यांनी जे आपलं मत मांडलंय, हे मतच सांगतंय की ग्रह फिरले ना तर ग्रह असे फिरतात. त्यावेळेस आपलेच आपल्यावरती असे शिंतोडे उडवतात. जे राज ठाकरेंचं बोलणं होतं, ते बोलणं काय होतं की ह्या अशा भोंदू लोकांना, अशा ह्या भामट्या लोकांना, ज्या लोकांनी शेतकऱ्याचं पाणी वळवून, शेतकऱ्याची अक्षरशः पिकं वाळवून, शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा तिथं खून करून या लोकांनी अशा लोकांच्या आश्रमाला पाणी पुरवलं. आणि या सगळ्यावरून राज ठाकरेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना पछाडलंय असं आपल्याला म्हणता येईल. अहो, हेच तर राजकारण आहे. पण हे राजकारण उद्धव ठाकरेंना कधी कळलंच नाही, कारण ते त्यावेळेस राऊतांच्या इशाऱ्यावर काम करायचे असं बोललं जात आहे. आता सुद्धा राऊत ज्यावेळेस दिल्लीला गेले, काँग्रेसच्या गोट्यामध्ये ते जाऊन बसलेले आहेत. काँग्रेसचे विचार ते महाराष्ट्रापर्यंत पुरवतात, पोहोचवतात, पसरवतात. ते आता प्रचारक आहेत काँग्रेसचे. तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या हातामधील जे काही चाव्या आहेत त्या हळूहळू इकडं सरकत आहेत. आपल्याला असंच म्हणावं लागेल. पण एवढं मात्र खरं आहे, हो, काळ तर वाईट असेल ना, त्यावेळेस आपलेच दूर जातात. त्या सच्चा हिम्मतवार दोस्ताला ज्यावेळेस शिवसेनेने भामट्या लोकांसाठी, त्या विचारधारेसाठी सोडलं होतं, याची परतफेडच आहे का असं म्हणावं लागेल. तुमचं मत काय या विषयावरती नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ शेअर करा. उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना राम कृष्ण हरी. नमस्कार. राम राम.